देशाच्या मनात अविस्मरणीय दुःख करून गेला. अहमदाबाद विमानतळावर घडलेली भीषण दुर्घटना, क्षणभरात शेकडो स्वप्न, शेकडो आशा आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळून गेली. पावणारे विमान क्षणात धुळीस मिळालं आणि त्या प्रत्येक प्रवाशासोबत त्यांच्या प्रियजनांची स्वप्नही कोसळली. डोळ्यात अश्रू आहेत, मनात वेदना आहे आणि एकच प्रार्थना आहे, या निर्दोष आत्मांना शांती लाभ. शिवरायांनी बांधलेले हे किल्ले केवळ दगडांनी बांधलेले नाहीत, तर प्रत्येक विटेत शौर्य, प्रत्येक भिंतीत पराक्रम आणि प्रत्येक दरवाजात इतिहास दडलेला आहे. युनेस्कोने दिलेला हा दर्जा केवळ जागतिक सन्मान नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जगभरातील ओळखपत्र आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या गोड गजरात संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती आणि प्रेमाने भारावून टाकणारी ही परंपरा, आषाढी वारी. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केलेली ही वारी आज 750 वर्षांची अविरत यात्रा बनली आहे. शेकडो मैलांचा प्रवास, उन्हात पावसात चाललेले वारकरी, हातात विठ्ठलाची माळ, ओठांवर नाम आणि मनात एकच ध्यास, पंढरपूरचा विठोबा. ही वारी केवळ यात्राच नाही, तर ती आहे समानतेचा, भक्तीचा आणि ऐक्याचा. शब्दांच्या या विशाल सागरात भावनांचा, संस्कृतीचा टाकणारं होती म्हणजे मराठी भाषा. संतांच्या अभंगात गुंफलेलं तत्वज्ञान, कवींनी रंगवलेली शब्दांची रेशीमगाठी, शतकानुशतकं चालत आलेली समृद्ध परंपरा. बुद्धीची खरी परीक्षा, प्रत्येक चाल सांगते जिंकण्याची नवी दिशा. धैर्य, संयम, विचारांची खरी कला, बुद्धिबळ शिकवतं जीवनाची शाश्वत पद्धतीला. केवळ 12 वर्षांच्या वयात ग्रँडमास्टर होऊन जगाला चकित करणारा हा विलक्षण खेळाडू आज बुद्धिबळाच्या प्रत्येक पटावर भारताचं नाव अभिमानाने उंचावतो आहे. मेंदूचं सामर्थ्य, डोळ्यांतील आत्मविश्वास आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द, ही आहे भारताची अभिमानास्पद बुद्धिबळ चॅम्पियन दिव्या देशमुख. आणि क्या तुम हिंदू हो? मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया. कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया. रक्तात धावणारं शौर्य, डोळ्यात देशभक्तीची ज्वाला आणि हृदयात केवळ मातृभूमीचं प्रेम, ही आहे ऑपरेशन सिंदूर ची गाथा. भारताच्या शत्रूंच्या छातीत धडकी भरवणारी, प्रत्येक जवानाच्या त्यागाची आणि पराक्रमाची साक्ष देणारी, सीमेवर तैनात प्रत्येक सैनिकाच्या मनात एकच शपथ आहे, देशाचं रक्षण प्राणांपेक्षाही मोठं.